कंप्लीट आपला। तर काल आपल्या मित्राचा मेसेज आलता, तर डाएट आणि वर्कआउट प्लॅन कसा करायचा। तर दुसरा तर पाय रिलॅक्स होऊन जाते आपले। दररोज पायाचंच म्हणलं ना तर मग इंजुरी होऊन जाईल तुम्हाला। आणि सगळ्यात मेन कॉमन गोष्ट, वर्कआउट वॉर्मअप आधी स्ट्रेचिंग नंतर ही कंपल्सरी चिटकून द्यायचं, त्याशिवाय ऑप्शन नाही। गुड मॉर्निंग। आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 218वा दिवस आहे। तर आपण आज थोडंसं बाहेर लवकर जायचं होतं, त्याच्यामुळं लवकर आलो। पण अंधार तर लय भयानक आहे, आज पूर्ण अंधार आहे। आणि आपण ते पलीकडच्या प्लॉटिंगवर जातो तिकडं तर फार खतरनाकच अंधार आहे, जाऊच वाटत नाही तिकडं। एकटा असल्यामुळं लय अंधार आहे आणि तिकडं उजेड पण नाही एवढा। तर इथं उजेड आहे। पहिल्या जागी आपण आलतो पहिल्या प्लॉटिंगच्या टायमाला, तर इकडं प्रॅक्टिस करत होतो आपण। बघा या साईडला इथं सगळ्यात पहिले व्हिडिओ काढत होतो। तर चला, तर पहिले काय करू, आता वॉर्मअप करू। आणि काल आपल्या 2-3 मित्राचा मेसेज आलता की डाईट काय करायचं आणि वर्कआउट प्लॅन कसा करायचा, तर बिगनरनी। तर आज ते सांगणार आहे आपण डिटेल्समध्ये। आता योगायोग लागला की वर्कआउटला पण आता अंधार पडलेला आहे, तर काय करायचं आपण अर्धा घंटा एक कायम नाही, तर आपण ह्याविषयी चर्चा करू। तर चला पहिले काय करू, वॉर्मअप कंप्लीट करून घेऊ, मग नंतर डाईट आणि वर्कआउटचा कसा प्लॅन करायचा बिगनरनी ते बघू। तर चला, गाडी ती इथं लावली, तर इथं आपण वॉर्मअप करू। तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट। तर आता काय करू, आपल्याला आज लवकर जायचं होतं म्हणून आज थोडंसं लवकर आलतो आपण, पण लवकर आल्यावर मोठा अंधार झाला। तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला। तर काल आपल्या मित्राचा मेसेज आलता, तर डाईट आणि वर्कआउट प्लॅन कसा करायचा, तर आज आपण सांगू शॉर्टकटमध्ये। तर सगळ्यात मेन गोष्ट आहे, आपण पहिले वर्कआउट निघू। वर्कआउट सगळ्यात बिगनर लोकांचा प्रॉब्लेम तेच असतो, वर्कआउट करायचं नेमकं काय करायचं। तुम्ही बिगनर लोक जे नवीन येते, सेम वर्कआउट रनिंग करते, सेम हे करते, काहीच माहीत नसतं फंडा, त्याच्यामुळं इंजुरी होती, त्याच्यामुळं पाय दुखते, हे दुखते। सगळ्यात मेन कॉमन प्रॉब्लेम तोच आहे। तर सगळ्यात मेन गोष्ट काय करायचं, तुम्ही जर नवीन असाल तर सगळ्यात पहिले वॉर्मअप शिकायचा। सगळ्यात मेन गोष्ट वॉर्मअप सगळ्यात मेन आहे। वर्कआउटच्या आधी वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग ही कंपल्सरी ॲड करून टाकायचं। काही करा तुम्ही, सगळ्यात फिक्स म्हणजे फिक्स असतं वॉर्मअप आणि सगळं वर्कआउट झालं स्ट्रेचिंग। तर चला, सोमवारपासून तुम्हाला प्लॅन सांगतो एक।
हा प्लॅन फॉलो करून बघा तुम्ही. तर सोमवार झाला तर त्या दिवशी लाँग करायचं 10 किलोमीटर, कमीत कमी 10 किलोमीटर तरी लाँग करा तुम्ही. पण लाँग करायचे एक नियम असते, तुमची स्टार्टिंग स्पीड तर एंडिंग स्पीड एकदम सेम पाहिजेत. त्याने तरच तुमचं लाँग ओके होईल. आणि स्टॅमिना कसा वाढतो, तुम्ही लय लोकांचा भ्रम आहे की जे आम्ही जोरात पळलो तर स्टॅमिना वाढन, जोरात पळल्याने स्टॅमिना वाढत नाही. तर कधी करून हळू आणि एक सेमच स्पीडनी पळलं तर स्टॅमिना वाढतो. तुम्ही 10 किलोमीटर स्टार्ट केलं तर स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड एकदम सेम ठेवा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, दर 300-400 मीटरला काय करायचं, पूर्ण बॉडीत ऑक्सिजन घ्यायचं, हळूहळू सोडायचं. पूर्ण बॉडीत ऑक्सिजन घ्यायचं, हळूहळू सोडायचं. ह्यानी काय होतं, पूर्ण बॉडीला ऑक्सिजन भेटतो आणि बॉडी थकत नाही. ही मेन गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या दिवशी वर्कआउट काय करायचा, आणि ते लॉंग झाल्यावर स्ट्रेचिंग कंपल्सरी करायची. दुसऱ्या दिवशी काय करायचं, लॅडर वर्कआउट करायचा. लॅडर वर्कआउट तर तुम्हाला माहिती आहे, लॅडर वर्कआउटची स्टेप. लॅडर वर्कआउटचा बेनिफिट काय आहे की रनिंग करताना आपली पायाची पोझिशन, हाताची पोझिशन, आपण स्टेप कशी टाकतो, चेस्ट कशी ठेवतो, हँड पोझिशन कशी करतो, एकसारखी स्टेप कशी पडते आपली. कारण की सगळ्यात मेन पोरांचा प्रॉब्लेम काय, पाय वाकडे पडते असे 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 रनिंग करताना. तर ह्यानी काय होतं, हे पाय एकदम सरळ पडते. ही सवय लागते लॅडर वर्कआउटने. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी काय करू शकतो आपण, तिसऱ्या दिवशी काय करायचं, स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची. म्हणजे एकदम वजन घेऊन, म्हणजे वेट ट्रेनिंगवानी. वेट ट्रेनिंगमध्ये आपण आपल्याकडे वेट नाही तर आपण दगड घेऊन करतो. तर असं वेट ट्रेनिंग करायची, कारण की बॉडीला एक्स्ट्रा स्ट्रेंथ द्यायची. तर त्यांनी काय करू शकतो, आपण स्क्वॉट्स मारू शकतो वेट घेऊन. त्याच्यानंतर लेगचा वर्कआउट करू शकतो. हा वर्कआउट करायचा तिसऱ्या दिवशी. तर चौथ्या दिवशी काय करायचं, चौथ्या दिवशी ड्रिल वर्कआउट करायचा. ड्रिल वर्कआउट म्हणजे तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये बघा आपण, ड्रिल वर्कआउट म्हणजे एकदम जेवढे आपले रनिंगमध्ये पोझिशन असते, पाय खुलते, त्यामुळे एकदम पाय पूर्ण खुलून जाते ड्रिल वर्कआउटने. ड्रिल वर्कआउटचे पण 15-20 प्रकार आहे. त्यातलं एक एक सेट तुम्ही 2-2, 3-3 रेपिटेशन मारू शकता. बिगनर असले तर एकदम बेसिक मारा. बेसिक आपण 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ते झालं चौथा दिवस. पाचव्या दिवसाला काय करायचं, पाचव्या दिवसाला तुम्ही सर्किट ट्रेनिंग करू शकता. सर्किट ट्रेनिंग म्हणजे कसं आहे, 5 ते 6 इव्हेंट एक सोबत असते आपले. आपण 2दा-3दा करून दाखवलं सर्किट ट्रेनिंग. स्किपिंग विपिंग असे 5-6 इव्हेंट घ्यायचे आणि एकदा चालू केलं तर याचे थोड्या वेळ मारायचं, 20 सेकंद, त्याचं 20 सेकंद, त्याचं 20 सेकंद, 20-20 सेकंद करून पुरं टार्गेट कंप्लीट करायचं. परत 15-20 सेकंद गॅप घ्यायचा, परत चालू करायचं. असे 4 ते 5 रिपिटेशन मारायचे. ह्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 4 तर जास्तीत जास्त 10 इव्हेंटपर्यंत ॲड करू शकता तुम्ही. सर्किट ट्रेनिंग काढ, स्ट्रेंथ ट्रेनिंग असते ना आपली, स्ट्रेंथ स्टॅमिना तो वाढतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही शेवटी तुमच्याकडे हिल अवेलेबल असली, टेकडी, तर टेकडी पण मारू शकता. ह्याला ऑर आहे, टेकडी मारली, टेकडीने पण काय होतं, तुमचं इंड्युरन्स पॉवर वाढती, स्टॅमिना वाढतो टेकडीने पण. कारण की तुमचे काप्स असते, ग्लूट्स असते, थाईज असते, हे हिल ट्रेनिंगने मजबूत होते. कारण की जाग्यावर चढणं लागतं, त्याच्यामुळे पायामध्ये ताकद पाहिजेत कधी पण. तर ह्या गोष्टी आहे. ह्या गोष्टी वर्कआउटमध्ये तुम्ही ॲड करा. एक एक दिवस वेगवेगळा वर्कआउट करायचा, वेगवेगळ्या बॉडीचा. किंवा आता पायाचा वर्कआउट केला तर दुसऱ्या दिवशी अप्पर बॉडीचा करायचा, तिसऱ्या दिवशी दुसरा, तर पाय रिलॅक्स होऊन जाते आपले. दररोज पायाचंच म्हणलं ना तर मग इंजुरी होऊन जाईल तुम्हाला. आणि सगळ्यात मेन कॉमन गोष्ट, वर्कआउट वॉर्मअप आधी, स्ट्रेचिंग नंतर ही कंपल्सरी चिटकून द्यायचं, त्याशिवाय ऑप्शन नाही. हा वर्कआउट तुम्ही करू शकता बिगनर लोकांनी. हे नियम फॉलो करा, त्याच्यानंतर रिझल्ट काय भेटतो ते बघा. कारण आपण पण हाच फॉलो करतो. आणि राहिलं डाईटमध्ये तर मी जे घेतो तेच तुम्हाला सांगतो. बाहेरचं काय प्रोटीन वगैरे मी असं काही बाहेरचं काहीच घेत नाही. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे नवीन लोक असले तर 3 टाईम जेवा पहिले. कारण की पोरं जेवतच नाही, नुसतं प्रॅक्टिसकडे लक्ष देते. दुसरी गोष्ट, जेवण्यामध्ये सलाद, काकडी, अजून बटाटं, टमाटर, ह्या गोष्टी ॲड करत जा तुम्ही खाताना सलाडमध्ये केलं ॲड. तर त्याच्यानंतर डाळी खायच्या. डाळीमध्ये फायबर जास्त असतं, प्रोटीन जास्त असतं, त्याच्यामुळं डाळी खायच्या. प्रत्येक जी डाळ असली ना, प्रत्येक डाळीचं, मला तर वरण आवडतं. वरणमध्ये आम्ही तुरीचं, उडदाचं, अजून मुगाचं हे वरण ॲडच करत राहतो. हप्त्यातून 4 ते 5 दिवस तर वरण राहतंच आमच्या घरी. त्याच्यामुळे ह्याच्यात फायबर असतं. त्याच्यानंतर काय करायचं, पोळी खाल्ली ना, पोळीसोबत तूप खायचं. तुपानी काय माहिती आहे का, तुपानी आपली डायजेशन सिस्टम असते ना ती ओके होती. त्याच्यानंतर आपले जॉईंट्स असते ना, जॉईंट्स पण दुखत नाही तुपानी. हे म्हणणं आहे. तर तूप तर गावरान काही लोकांना भेटतं, काही लोकांना आपल्या इथं तर भेटत नाही आपल्याला. तर बाकीच्या कंपनीपेक्षा पतंजली सगळं बेस्ट आहे.
ते आम्हीच यूज करतो ते, कारण गावरान आपल्या इथं भेटत नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट डाईटमध्ये तर पाणी, हा सगळ्यात मेन, सगळ्यात आपल्या स्पोर्ट्सवाला सगळ्यात मेन गोष्ट पाणी. पाणी कमीत कमी 3.5 ते 4 लिटर पाणी पिणंच लागतं आपल्याला. पाणी पिलं नाही तर डिहायड्रेशन होती, जॉईंट दुखते, अशक्तपणा येतो, वीकपणा येतो. लोक पोरं म्हणते ना रनिंग पडता नाही, मला दम लागतो, अशक्तपणा येतो. हीच गोष्ट आहे, पाणी पित नाही. पाणी तुम्ही 3 ते 4 लिटर पाणी प्या, तुमचं डिहायड्रेशन होत नाही, बॉडी वीकपणा चालला जातो. हा फंडा आहे. तर ह्या गोष्टी आहे, ह्या गोष्टी बेसिक बेसिक गोष्टी फॉलो करा. ह्याच्यानंतर ॲडव्हान्स काही एवढी करायची गरज नाही, एवढंच ह्याच्यामध्ये. आणि हा कोणत्या पण कोणाच्या नादी लागून सप्लिमेंट किंवा काय स्टेरॉइड किंवा क्रिएटिन ही गोष्ट घेऊ नका. याने बॉडी वाढती पण साईड इफेक्ट होतो. नॅचरल बॉडी हळू वाढती. आपण इतके 1 वर्षापासून प्रॅक्टिस करू राहिलो बघा, बॉडी तर दिसत नाही, पण ही नॅचरल बॉडी आपली, कारण बाहेरचं काहीच घेत नाही आपण. हा फंडा आहे, हे नियम फॉलो करा. तुम्हाला तुमचं पोलीस भरतीचं किंवा हा असला ना, हे नियम सगळं म्हणजे एवढ्या ह्याच्यात सगळं तुमचं ग्राउंड किंवा हे निघून जाईल. तर हे नक्की फॉलो करा. तर चला आता आपल्या वर्कआउट करू आपल्या पहिल्या ग्राउंडकडे जाऊ आपण. तिकडे थोडंसं उजेड झाला आता, तर आता तिकडे जाऊन आता वर्कआउट चालू करू. तर इथून निघू. चला आलो आपण ग्राउंडकडे इकडं. तर इकडं अंधार आहे थोडासा, या मोठ्या लाईटनी थोडासा फोकस पडतो तरी इथं, पण इकडं थोडासा अंधारच आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. तर चला आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. बॅग बी खाली ठेवून देतो. करंट नाही आला अजून. आता काय करू, थोडं नॉर्मल जॉगिंग करू आपण इथं. त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते चालू करू. तर इथं अंधार तर पडलेला आहे. तर चला, तरी इकडे कुत्रे झोपलेले आहे बघा. तर आपण काय करू, इथूनच आपला नॉर्मल जॉगिंग करू, जे डेली जसं करतो नॉर्मल एकदम. त्याच्यानंतर वर्कआउट चालू करू. चला तर हा वेट भेटला आपल्याला. एक कॉलमसाठी खंबे यूज करीत नाही छोटाले. तर ह्याचं वजन 10-12 किलो आहे, 10-1 किलो आहे ह्याचं वजन. तर ह्याने आपण स्क्वॉट्स मारू शकतो बरोबर, कारण की ते एक दगड आहे आपला मोठा, पण त्याने थोडंसं ग्रीप बसत नाही. ह्याने कसं धरायला सोपं जातं हा. तर चला आपण तिकडे नेऊन ठेवून देऊ. वेट ट्रेनिंगला काम आली ना आपल्याला, आजच करू थोडीशी. तर इथं आणून ठेवलं आपल्या इथं. तर ह्यानी वर्कआउट करता येतो आपल्याला. तर चला वर्कआउट करू. रनिंग झाली कंप्लीट आपली. तर एक गोष्ट आहे, जोपर्यंत आपण असा लेग स्ट्रेस करत नाही, जी सवय झालेली आपल्याला ही अशी बघा, तोपर्यंत वाटतच नाही वॉर्मअप झाला म्हणून आणि स्ट्रेचिंग झाली म्हणून. कारण की तिथं गेल्यावर तिथं सपोर्ट नव्हता, कारण की पहिल्यापासून आपल्याला तिथं धरणावर जायचं. धरणावर पण भिंत आहे बघा, तिथं पण हा वर्कआउट केला ना, तर कधी पण लक्षात ठेवा, हे असं जर स्ट्रेस केला, ही मागची मसल असती ना, ही मागची मसल एकदम फ्री होऊन जाते. भरतीत गेलं किंवा कुठं मॅरेथॉनला गेलं, लवकर तुम्हाला स्ट्रेचिंग करायची असली, स्ट्रेचिंग, तर ही असं करा पोझिशन. हिने काय होतं, पूर्ण मागची मसल फ्री होऊन जाते आणि तुम्ही रनिंगला तुम्ही हे रेडी होऊन जाता लवकरात लवकर. जास्त वॉर्मअप करायची गरज नाही.
तर हा वर्कआउट कंप्लीट झाला तर याचा रिलेटेड दुसरा वर्कआउट आहे तो मारू. तर चला. तर वेट ट्रेनिंगचा दुसरा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. तर आज लवकर निघायचं आहे थोडंसं, त्याच्यामुळं आपण काय केलं, 2च सेट मारले. नॉर्मल जॉगिंग केली, त्याच्यानंतर वेट ट्रेनिंग 2 सेट नॉर्मल मारले. आता आपला रेग्युलर वर्कआउट मारू, ॲप्स वर्कआउट मारू आणि वर्कआउटला इथं संपू, मग स्ट्रेचिंग करू. तर चला. तर ॲप्स वर्कआउट आपले मारले. तर चला, आजचा वर्कआउट आपण इथंच संपू, कारण ते आज थोडंसं बाहेर जायचं आहे. तर आज आपण केलं लेग वर्कआउट. लेग वर्कआउटमध्ये वेट ट्रेनिंग केली, त्याच्यानंतर जॉगिंग केली ती आपण, मग ॲप्स वर्कआउट मारला. तर चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आणि वर्कआउटला एंड करू.
कारण का आपल्याला 7:30ला बाहेर जायचं आहे आणि नाश्ता बिष्टा करून निघणार लागणार आता. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.